नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार आणि त्याचबरोबर मित्रांनो केंद्र सरकारचा बफर स्टॉक संपुष्टात त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी, संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सगळ्यात चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करू शकता। नव वर्षात प्रारंभी कांदा उत्पादकांना दिलासा, केंद्र सरकारचा बफर स्टॉक संपुष्टात। लासलगाव गेल्या डिसेंबरमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे या ठिकाणी मोडले होते। डिसेंबर अखेर व नव वर्षाच्या सुरुवातीला दराने उत्पादकांना दिलासा दिलाय। गेल्या डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात देशांतर्गत कांद्याची आवक दाखल होत असताना केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व बफर स्टॉकच्या माध्यमातून कांदा बाजारात आणला जात असल्याने कांद्याच्या दरात 2500 रुपयापर्यंतची घसरण बघायला मिळाली होती। कांद्याचे सरासरी भाव 1500 रुपयापर्यंतचे दर कोसळल्याने उत्पादक हवालदिल झाला होता। आता कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज म्हणून केंद्र सरकारचा बफर स्टॉक नाफेड व एनसीएफच्या माध्यमातून केलेला करार संपुष्टात आला आहे। राजस्थानमधील कांदा संपण्याच्या मार्गावर असल्याने राज्यातील कांद्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे पुन्हा कांद्याचे दर 2000 वर आले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। दरम्यान राज्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क रद्द करणे गरजेचे आहे, असा मिळाला दिलासा बघू शकता। डिसेंबरमध्ये कांद्याची आवक 8,66,734 क्विंटल होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त 5,641, तर सरासरी भाव 2,777 रुपये होता। डिसेंबरला सर्वाधिक जास्त कांद्याचे दर 5,641 रुपये होता। 30 डिसेंबरला 816 वाहनातून 14,886 क्विंटल कांद्याची आवक होऊन कमीत कमी 1,000 रुपये तर जास्तीत जास्त 3,029 रुपये, तर सरासरी भाव 2,451 रुपये होता। अशी काही परिस्थिती आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रवीण कदम कांदा निर्यातदार लासलगाव यांचं काय म्हणणं आहे, तर बघा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। कांद्या निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्याची गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कांदे दर कोसळणार नाहीत। प्रवीण कदम कांदा निर्यातदार लासलगाव यांचं म्हणणं आहे। तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा। तर व्हिडिओ पुढे जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद।